Hello pharmacist, today we'll discuss the previous year question paper of drug inspector औषध निरीक्षक अन्न औषध प्रशासन गट ब. तर आपण आज पेपर डिस्कस करणार आहोत 2016ला आलेला. तर लास्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन 1 to 20 आपण विथ सोल्युशन डिस्कस केलेला आहे. आज आपण नेक्स्ट पार्ट पाहूया, सेकंड पार्ट पाहूया. तर क्वेश्चन नंबर 21. So what is the question number 21? The relative nephrotoxicity among the non-steroidal anti-inflammatory drug is one of the following. तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी फर्स्टली माहीत पाहिजे what is mean by the nephrotoxicity. Nephrotoxicity that means the toxicity in kidney. तर फर्स्ट ऑप्शन आहे इंडोमिथॅसिन इज लेस दॅन फिनोप्रोफेन इज लेस दॅन ibuprofen. सेकंड आहे ibuprofen इज ग्रेटर दॅन फिनोप्रोफेन इज ग्रेटर दॅन इंडोमिथॅसिन. थर्ड ऑप्शन आहे इंडोमिथॅसिन इज ग्रेटर दॅन फिनोप्रोफेन इज ग्रेटर दॅन ibuprofen. आणि लास्ट ऑप्शन आहे फिनोप्रोफेन इज ग्रेटर दॅन ibuprofen इज ग्रेटर दॅन इंडोमिथॅसिन. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त नेफ्रोटॉक्सिसिटी NSAIDची होते इंडोमिथॅसिन, तो त्याच्यानंतर फिनोप्रोफेन आणि थर्ड आहे ibuprofen. तर ऑप्शन करेक्ट असेल तुमचा थर्ड नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. इंडोमिथॅसिन इज ग्रेटर दॅन फिनोप्रोफेन इज ग्रेटर दॅन ibuprofen. द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. विच ऑफ द फॉलोइंग अँटीफंगल ड्रग इज यूज्ड ओनली टॉपिकली. तर फर्स्टली अँटीफंगल ड्रग्स तुम्हाला क्लासिफिकेशन पार्ट करायचं आहे. तर टॉपिकली कोणते अँटीफंगल यूज केले जातात. तर फर्स्ट आहे ग्रेसिओफिल्विन, सेकंड आहे क्लोट्रीमॅझोल, थर्ड आहे एम्पोटेरिसिन बी आणि फोर्थ आहे निस्टॅटिन. तर ऑप्शन करेक्ट असेल तुमचं फोर्थ निस्टॅटिन विच इज यूज्ड ॲज द टॉपिकली ऑर ओरली. क्वेश्चन नंबर 23 आहे व्हॉट इज ॲक्सेप्टेड डेली इनटेक इन mg और kg और डे पर डे ऑफ अल्ड्रिन. अल्ड्रिन ह्या ड्रगचं इंटेक किती असायला हवा आहे डेली. तर ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे 0.005, सेकंड आहे 0.008, थर्ड ऑप्शन आहे 0.0001 आणि फोर्थ आहे 0.0005. तर ऑप्शन करेक्ट असेल तुमचं थर्ड 0.0001 हे डेली इनटेक पाहिजे अल्ड्रिन या ड्रगचा. क्वेश्चन नंबर 24 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन ओपॉइड अँटीटसिव्ह. तर फर्स्टली तुम्हाला माहीत पाहिजे अँटीटसिव्ह मीन्स काय असतं. तर अँटीटसिव्ह ड्रग्स दॅट मीन्स द विच सप्रेस द कफ. म्हणजे आपण खोकल्यासाठी वगैरे जे औषधं यूज करतो तर त्याला आपण अँटीटसिव्ह ड्रग्स म्हटलं जातं. तर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन ओपॉइड अँटीटसिव्ह ड्रग. तर ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे कोडेन, सेकंड आहे इथिल मॉर्फिन, थर्ड आहे डेक्स्ट्रोमिथॉर्फन आणि फोर्थ आहे फ्लोकोडिन. तर ऑप्शन तुमचा करेक्ट असेल याच्यामध्ये थर्ड डेक्स्ट्रोमिथॉर्फन विच इज द नॉन ओपॉइड अँटीटसिव्ह ड्रग. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 25 मॅच द कॉलम्स. तर फर्स्ट आहे फिनोथायाझिन्स, त्याची पेअर दिले सप्रेस आयनोसिटॉल सिग्नलिंग. सेकंड आहे अ टिपिकल अँटीसायकोटिक, पेअर आहे एम रिसेप्टर ब्लॉक. थर्ड आहे बिल्ट्रोफिनॉन, त्याचा ऑप्शन दिलेला आहे ब्लॉकेड ऑफ 5-HT2A रिसेप्टर आणि फोर्थ आहे लिथियम विच ब्लॉक द D2 रिसेप्टर. तर याच्यामध्ये त्याचे पेअर्स आहेत. तर फर्स्ट आहे फिनोथायाझिन विच ब्लॉक द D2 रिसेप्टर, सेकंड आहे अ टिपिकल अँटीसायकोटिक विच ब्लॉक द 5-HT2A रिसेप्टर, थर्ड आहे बिल्ट्रिप्रोफिन, त्याचा ऑप्शन्स आहे विच ब्लॉक द एम रिसेप्टर अँड लास्ट वन इज द लिथियम विच सप्रेस द आयनिसिटॉल सिग्नलिंग. तर ऑप्शन तुमचा थर्ड करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज युटेराइन रिलॅक्सन. तर लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक क्वेश्चन होता टोकोलायटिक ड्रग्सवरती. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एक खूप महत्त्वाचा ड्रग आहे की जो यूज केला जातो ॲज अ युटेराइन रिलॅक्सन. युटेराइन रिलॅक्संटलाच आणखी एक नाव काय आहे तर इट इज ऑल्सो नोन ॲज द टोकोलायटिक ड्रग. तर ऑप्शन आहे फर्स्ट ऑक्सिटोसिन, सेकंड आहे
अर्गोविन, थर्ड आहे रिटोड्रिन अँड फोर्थ आहे क्विनिन. तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं रिटोड्रिन विच इज मोस्टली यूज्ड ॲज अ युटेराइन रिलॅक्संट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. The selective angiotensin II receptor blocker used as antihypertensive drug is one of the following. तर याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित क्लासिफिकेशन माहीत पाहिजे. ओके, तर फर्स्ट ऑप्शन आहे तुमचा कॅप्टोप्रिल, सेकंड आहे वेरापॅमिल HCl, थर्ड आहे ॲमिलोराइड आणि फोर्थ आहे लोसार्टन. तर ऑप्शन 4 करेक्ट आहे तुमचं लोसार्टन. Okay, next question है question number 28. What is the consequence of interaction between 6-mercaptopurine and allopurinol? The options are: first, dose of 6-mercaptopurine is reduced, second है no effect, third है dose of 6-mercaptopurine is increased and fourth है dose of allopurinol is increased. तर करेक्ट आन्सर आहे तुमचं डोस, थर्ड नंबरचा डोस ऑफ 6-mercaptopurine इज इनक्रीज. क्वेश्चन नंबर 29. फॉर डोनर्स एक्सपिरियन्स प्लाझ्माफेरेसिस ॲस्पिरिन शुड नॉट बी गिवन डे प्रायर टू डोनेशन. एखादा प्लाझ्मा डोनर आहे तर त्याने ॲस्पिरिन, जर तो ॲस्पिरिन टेकन असेल तर त्याने ॲस्पिरिन किती वेळ, म्हणजे डोनेशन करायच्या आधी किती वेळ घेऊ नये. तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला. ऑप्शन 1 आहे 1 डे प्रायर, 1 दिवस आधी, सेकंड आहे 3 डे प्रायर, 5 डे प्रायर आणि 7 डे. तर ऑप्शन करेक्ट आहे तुमचा 3 डे प्रायर. तर 3 डे प्रायर. क्वेश्चन नंबर 30. विच ऑफ द फॉलोइंग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स preparation contains an estrogen and a progestin in fixed dose for all the days of the treatment cycle. तर एक्झाम्पल ऑप्शन्स आहेत त्याचे. फर्स्ट आहे मिनी पिल, सेकंड आहे एमर्जन्सी पिल, थर्ड आहे कंबाईंड पिल आणि फोर्थ आहे फेज्ड पिल. तर याचा आन्सर आहे तुमचं ऑप्शन नंबर 3 कंबाईंड पिल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 31. ड्युरिंग अँड आफ्टर an attack of infectious mononucleosis, an agglutinin for sleep red blood cells appears in the serum and is of diagnostic significance. This agglutinin is demonstrated in the options आहेत rose water test, Waller test, second है differential sheep all agglutination test, third है Paul Bunel test आणि फोर्थ आहे MG अग्लुटिनेशन टेस्ट. तर ऑप्शन 3 करेक्ट आहे तुमचा पॉल बनेल टेस्ट. देन क्वेश्चन नंबर 32 आहे मीडिया दॅट एनहान्स द ग्रोथ ऑफ अ पर्टिक्युलर टाइप ऑफ बॅक्टेरियम अँड डू नॉट एनहान्स अँड इवन मे इनहिबिट अदर टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड. तर ऑप्शन्स आहेत डिफरन्शियल मीडिया, सिलेक्टिव्ह मीडिया, मेंटेनन्स मीडिया अँड ॲसिड मीडिया. ऑप्शन सेकंड करेक्ट आहे तुमचा सिलेक्टिव्ह मीडिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. इन अ लॅबोरेटरी डायग्नोसिस ऑफ रेबीज इम्प्रेशन स्मिअर्स ऑफ द ब्रेन आर स्टेन बाय सेलर्स टेक्निक टू डेमॉन्स्ट्रेट द इन्क्लुजन बॉडीज कॉल्ड. सगळ्यांना याचा आन्सर माहीत पाहिजे. तर स्पेशली इट इज नेग्री बॉडीज. तर कोणता स्टेन यूज केला जातो तर नेग्री बॉडीज. ऑप्शन नंबर फर्स्ट. पण आपण बाकीचे पण ऑप्शन बघूया. तर सेकंड आहे काउड्री टाईप ए बॉडी, देन काउड्री टाईप बी बॉडी आणि बॉलिंजर बॉडी. तर रेबीजचं काय आहे तर स्टेन आहे त्याला आपण म्हणतो नेग्री बॉडीज असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 34. Lowbury and Lily's medium and Willis and Hobbs medium are used for cultivation of. ऑप्शन्स आहेत फर्स्ट बॉर्डिटेला, सेकंड है क्लॉस्ट्रीडिया, थर्ड आहे बॅसिली अँड फोर्थ आहे कॉरिने बॅक्टेरिया. तर ऑप्शन सेकंड आहे तुमचा क्लॉस्ट्रीडिया हे ऑप्शन करेक्ट आहे. आणि क्वेश्चन नंबर 35 आहे
Alcohol in water 60 to 85% is a good disinfectant for medical instrument and laboratory surfaces. It destroys the microorganism present by thereby the option आहे solubilizing lipids and protein denaturation. Second option आहे disrupting cell membrane. Third option आहे combining with SH group and fourth आहे acting as strong alkylating agent. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे तुमचा solubilizing lipid and protein denaturation. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 36. pH indicators or dye present in Christen's urea medium is. the options आहेत न्यूट्रल रेड, सेकंड आहे अँड्रेड इंडिकेटर, थर्ड आहे मिथिल रेड आणि फोर्थ आहे फिनॉल रेड. ऑप्शन 4 करेक्ट आहे फिनॉल रेड. द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 37. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. तर लाल टेस्टवरचं तुम्हाला क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे. तर लाल टेस्ट मीन्स काय तर लिमुलस ॲमिबोसाइट लिसेट, त्यालाच बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन टेस्टिंग पण म्हटलं जातं. तर ऑप्शन बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन. द लाल टेस्ट रिएजंट इज ऑप्टेन फ्रॉम अ हॉर्सशू क्रॅब. ओके. सेकंड क्वेश्चन आहे पॉइंट आहे द लाल टेस्ट इज मोर सेन्सिटिव्ह दॅन द पायरोजन टेस्ट. ओके. थर्ड आहे द लाल टेस्ट ओनली डिटेक्ट एंडोटॉक्सिन ऑफ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि फोर्थ आहे द लाल टेस्ट कॅन बी यूज्ड फॉर रेडिओ फार्मास्युटिकल्स. ओके. तर फर्स्ट आहे लाल टेस्ट रिएजंट इज ऑप्टेन फ्रॉम द हॉर्सकप, हे करेक्ट आहे. सेकंड आहे लाल टेस्ट इज मोर सेन्सिटिव्ह दॅन द पायरोजन टेस्ट, हे पण करेक्ट आहे. नेक्स्ट आहे लाल टेस्ट ओनली डिटेक्ट्स एंडोटॉक्सिन ऑफ ग्राम निगेटिव्ह, करेक्ट. आणि फोर्थ आहे लाल टेस्ट कॅन बी यूज्ड इन रेडिओ फार्मास्युटिक्स. ओके. फोर्थ पण करेक्ट आहे, म्हणजे चारही ऑप्शन बरोबर आहेत. तर ऑप्शन फर्स्ट ABD इनकरेक्ट, सेकंड ABC इनकरेक्ट, थर्ड आहे ABCD आणि फोर्थ आहे AB. म्हणजे आपण पाहिले चारही पण करेक्ट आहेत. तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 38. The antimicrobial drug showing structural similarity to para-aminobenzoic acid and which is bacteriostatic is first penicillin, second rifampicin, third isoniazid आणि फोर्थ सल्फोनामाइड्स. तर ऑप्शन तुमचे करेक्ट आहे. ऑप्शन सल्फोनामाइड इज यूज्ड. तर ऑप्शन बघा काय काय. A ओनली नाही, AB नाही, ABC नाही, D ओनली, म्हणजे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे तुमचं सल्फोनामाइड. द नेक्स्ट आहे 39 क्वेश्चन. मॅच द फॉलोइंग. बायोएसिड्स आणि विटॅमिन्स दिलेले आहेत. तर फर्स्ट आहे लॅक्टोबॅसिलस कॅसे, तर त्याची पेर दिलेली आहे सायनोकोबॅलामाइड. सेकंड आहे लॅक्टोबॅसिलस लेचमानी, त्याचं दिलेलं आहे आयनोसिटॉल. थर्ड आहे लॅक्टोबॅसिलस अरॅबिनोसस बायोटीन. आणि लास्ट आहे सॅकॅरोमायस वारम कॅल्शियम पॅन्टोथेनेट. तर बघूया ऑप्शन काय काय असणार आहे त्याचे. तर फर्स्ट आहे लॅक्टोबॅसिलस कॅके, तर त्याच्यासाठी आहे त्याचं विटॅमिन असतं विटॅमिन बायोटीन. सेकंड आहे लॅक्टोबॅसिलस लेचमानी, त्याचं विटॅमिन आहे सायनोकोबॅलामाइड. थर्ड आहे लॅक्टोबॅसिलस अरॅबिनोसिस, त्याचं विटॅमिन आहे कॅल्शियम पॅन्टोथेनेट. आणि लास्ट आहे सॅकॅरोमायसिस ओवारम, त्याचं विटॅमिन आहे आयनोसिटॉल. तर ऑप्शन्स बघूया आपण कोणतं कोणतं आहे. फर्स्टचं आहे तर ऑप्शन नंबर कोणता करेक्ट असेल. ऑप्शन नंबर 1. ओके सॉरी.
Last question. The pyrogen test is designed to limit the risk of febrile reaction following parenteral administration of drugs. It is intended to be used for liquid products that can be tolerated by the test dash in a dose of 10 ml per kg injected intravenously. तर ऑप्शन्स आहे तुमचे रॅबिट, सेकंड आहे व्हाईट माइस, थर्ड आहे गॉनिया पिग आणि फोर्थ आहे हॅमस्टर. तर ऑप्शन आहे तुमचं तर जे पायरोजन टेस्ट आहे ती केली जाते टॉलरेट करणार पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. तर कशावरती केलं जातं तर ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे तुमचं रॅबिट. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 21 to 40 क्वेश्चन्स पाहिले. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओ पार्ट 3 मध्ये बघूया. तर थँक्यू.